विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 12वी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास करत असताना आपण मागील तासाला संकरित बीजोत्पादन या घटकाविषयी माहिती घेतली. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण सर्व जी प्रकरण अभ्यासलेली आहेत ती प्रामुख्याने जुन्या अभ्यासक्रमातील प्रकरणे होती. त्यामुळे त्याची निश्चित मार्किंग स्कीम आम्ही तुम्हाला सांगू शकत होतो किंवा कोणत्या घटकावरती प्रश्न हमखास विचारला जाईल याविषयी गाईडलाईन आम्ही तुम्हाला करत होतो. प्रामुख्याने आजचे जे प्रकरण आहे हे पूर्णतः नवीन अभ्यासक्रमामधील प्रकरण आहे आणि या प्रकरणाचं नाव आहे शेती किंवा शेतवाडी व्यवस्थापन. प्रामुख्याने या प्रकरणामध्ये अभ्यास करत असताना आपणास शेतीचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावायचे आहे याविषयीची माहिती घ्यावायची आहे. शेतवाडीचे प्रामुख्याने जे घटक आहेत याच्यामध्ये शेत आहे, प्रमुख आपलं असणारं शेत, त्या शेतामध्ये घेतली जाणारी विविध पिके व ती पिके घेत असताना आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या शेताला संलग्न असणारे इतर व्यवसाय देखील अवलंबत असतो. मग त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल, मधुमक्षिका पालन असेल, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, हे जे इतर व्यवसाय आपण त्या शेतवाडीला सहाय्यभूत ठरणारे आहेत हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून घेत असतो. मग आपण एका उदाहरण अभ्यासूया. एका शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन आहे आणि त्या शेतकऱ्याने 10 एकर प्लॉटमध्ये 2.5 एकराचे 4 प्लॉट पाडलेले आहेत आणि प्रत्येक प्लॉटमध्ये एका प्लॉटमध्ये फळपीक घेतलेलं आहे, एका प्लॉटमध्ये भाजीपाला पीक घेतलेला आहे, एका प्लॉटमध्ये नगदी पीक घेतलेलं आहे आणि एका प्लॉटमध्ये चारा पिकं घेतलेली आहे. मग हे फक्त उत्पन्नाची साधने झाली. एका प्लॉटमधून फळपीक घेतलेलं आहे, डाळिंब असेल, दुसऱ्या प्लॉटमध्ये नगदी पीक घेतलेले ऊस असेल, तिसऱ्या प्लॉटमध्ये भाजीपाला पीक घेतलेलं आहे, उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आहे, आणि तिसरं जे पीक घेतलेलं आहे चाऱ्याची पिके, याचा अर्थ त्या शेतकऱ्याने दुग्ध व्यवसाय केलेला आहे. म्हणजे फक्त शेतीतून उत्पन्न मिळवायचं नाही तर इतरही व्यवसाय त्याच्याबरोबर चालू झाले पाहिजेत. मग या शेतीवाडी व्यवस्थापन मध्ये आपणास या चारही प्लॉटमधून वर्षभरातून कशा पद्धतीने उत्पन्न मिळेल, त्याचबरोबर त्या शेतकऱ्याच्या कौटुंबिक गरजाबरोबर आर्थिक गरजा कशा पद्धतीने पूर्ण होतील, तो इतर लोकांना व्यवसाय देऊ शकतो का, इतर उद्योगधंदे त्याच्याबरोबर चालू करू शकतो का, याविषयीची सविस्तर माहिती या प्रकरणामध्ये आपणास घ्यावायची आहे. मग प्रामुख्याने या शेतवाडीचे व्यवस्थापन करत असताना इतर व्यवसायही त्याच्यावर अवलंबून असणारे जर प्रामुख्याने त्या शेतकऱ्याने अवलंबले तर त्या शेतकऱ्याची जी सुधारण्याची वृत्ती आहे किंवा आपण राहणीमान आहे ते उंचावण्यास मदत होणार आहे. म्हणून आपण शेतवाडी व्यवस्थापन या प्रकरणाचा अभ्यास या नवीन सिलेबसनुसार करणार आहोत. प्रथम आपण अभ्यासूया शेती किंवा शेतवाडीचे व्यवस्थापन याची व्याख्या. संपूर्ण शेतातून जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून एक किंवा अनेक व्यवसायाची शास्त्रीय किंवा व्यावसायिक पद्धतीने व्यवस्था करून संघटन करणे म्हणजे शेती किंवा शेतवाडी व्यवस्थापन होय. बघा पहिल्या व्याख्येमध्ये काय दिलेलं आहे, तर जेवढा आपल्याकडे क्षेत्र अवेलेबल आहे त्या क्षेत्रातून जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून एक किंवा अनेक व्यवसायाची आपण शास्त्रीय पद्धतीने लागवड करायची. आपण पूर्वीप्रमाणे पारंपरिक पद्धत त्या ठिकाणी अवलंबायची नाही. कमीत कमी क्षेत्रातून अधिक उत्पन्न कसे मिळेल या दृष्टिकोनातून शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करायचा आहे आणि त्या पद्धतींचा अवलंब करून त्यांचं एकत्रीकरण करायचं आहे. म्हणजे उदाहरण तुम्हाला अगोदर दिलं की आपण चाऱ्याची पिके घेतलेली आहेत, तर चाऱ्याची पिके घेतली असतील तर आपण दुग्ध व्यवसाय करणार आहोत. मग दुग्ध व्यवसाय केलेला आहे तर त्या दुग्ध व्यवसायामध्ये देखील आपण संघटन करायचंय. आपण दूध तर दुग्ध जनावरांपासून मिळवणार आहोत, ही पहिली बाब झाली दूध उत्पादन. दुसरी बाब त्यांचं जे शेण आहे त्या शेणापासून आपण चांगल्या प्रकारचं शेणखत तयार करू शकतो किंवा
त्याच्यापासून उत्तम प्रकारचे गांडूळ खत तयार करू शकतो. गांडूळ खत तयार करत असताना गांडूळ खताचे देखील दोन प्रकार आपल्याला तयार करता येतील. एक मूळ गांडूळ खत, दुसरं आपल्याला वर्मी त्या ठिकाणी कल्चर तयार करता येणार आहे. म्हणजे एक व्यवसाय आपण चालू केला तर त्याच्याबरोबर संघटित असणारे इतर व्यवसाय देखील चालू करून आपल्याला उत्पन्न मिळवता येईल. म्हणून ही व्याख्या आहे, संपूर्ण शेतातून जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून एक किंवा अनेक व्यवसायाची शास्त्रीय किंवा व्यावसायिक पद्धतीने व्यवस्था करून संघटन करणे म्हणजे शेती किंवा शेतवाडी व्यवस्थापन होय. आता हीच दुसऱ्या व्याख्येतून आपण बाब समजावून घेऊया. अधिक उत्पन्न व फायदा मिळावा किंवा मिळवण्यासाठी शेतीचे सुयोग्य संघटन व संचालन करण्यासाठी योग्य निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. म्हणजे प्रामुख्याने शेती आपली जशी आहे, मग काही कोरडवाहू असेल, काही बागायती असेल, या शेतीचे योग्य पद्धतीने आपण संघटन करायचं आहे आणि किंवा भाग पाडायचे आहेत आणि त्या भाग पाडलेल्या जमिनीतून योग्य पद्धतीने उत्पन्न मिळवून घ्यायचं आहे. याच्यासाठी जे आपण निर्णय घेणार आहोत त्याला शेतवाडी व्यवस्थापन म्हणायचे. आणि तिसरी व्याख्या आहे, शेती व्यवस्थापन ही कृषी शास्त्राची शाखा असून तिचा प्रमुख उद्देश कृषी व्यवसायाचे संघटन व व्यवस्थापन करून संपूर्ण शेतवाडीपासून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा आहे. म्हणजे ॲग्रोनॉमीची ही ब्रँच आहे आणि या ॲग्रोनॉमीच्या ब्रँचमध्ये कृषी व्यवसायाचे संघटन, तुम्ही जेवढे व्यवसाय करणार आहोत त्याचे एकत्रीकरण, आणि ते फक्त एकत्रीकरण करायचं नाही तर त्याचे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हे व्यवस्थित करायचं आहेत आणि ते मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस व्यवस्थित करून त्याच्यापासून अधिक उत्पन्न आपणास मिळवून घ्यायचं आहे. म्हणून या पद्धतीला म्हटलं जातं शेती व्यवस्थापन. खाली आपल्याला या प्रामुख्याने एका दिशादर्शक पद्धतीने आपल्याला शेती व्यवस्थापन संज्ञा लक्षात येईल. शेती व्यवस्थापन म्हणजे काय, तर नियोजन करणे, नियोजन केलेले आहे, त्याच्यानंतर आखणी करणे, आखणी केल्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन करणे, त्याच्यानंतर निश्चित दिशा ठरविणे, त्याच्यानंतर समन्वय साधणे व शेतीची निवड करणे, जमिनीचे व्यवस्थापन करणे व सुपीकता टिकवणे, पीक संरक्षण करणे आणि पशुसंवर्धन करणे. ह्या सर्वांचं एकत्रीकरण म्हणजे शेतवाडी व्यवस्थापन होय. आपल्या लक्षात व्यवस्थित पद्धतीने आलेलं असेल. शेती व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे, आखणी करणे, कर्मचारी व्यवस्थापन करणे, दिशा ठरविणे, समन्वय साधणे व शेतीची निवड करणे, जमिनीचे व्यवस्थापन व सुपीकता राखणे आणि पीक संरक्षण किंवा पशुसंवर्धन करणे. या सर्व एकत्रित मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस म्हणजे शेती व्यवस्थापन होय. या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला देतो. उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने रेशीम उद्योग चालू करायचा आहे, तर शेती व्यवस्थापनामध्ये रेशीम उद्योग चालू करायचा आहे, तर आपण किती क्षेत्रावरती प्रथम स्वरूपात रेशीम उद्योग चालू करणार आहोत याचा एक आराखडा तयार केला पाहिजे, नियोजन तयार केलं पाहिजे. 1 एकर क्षेत्रावरती आपण प्रामुख्याने तुतीची लागवड करणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने तुतीपासून रेशीम आपल्याला तयार करायचं आहे, तर रेशीम कोश कोणत्या प्लॉटमध्ये ठेवता येतील याचं नियोजन आपण अगोदर करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आखणी करणे, कोणत्या प्लॉटमध्ये इमारत उभारायची आहे, ती कोणत्या दिशेने असेल, त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग आहेत, मग कर्मचारी वर्गांसाठी काही राहण्याची व्यवस्था आहे का, त्याच्यानंतर तुतीची लागवड कोणत्या दिशेने करायची आहे, त्या ठिकाणी रस्ता आहे का, पाण्याची सुविधा आहे का, त्याच्यानंतर लाईटची सुविधा आहे का, याविषयीची आखणी करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे सर्व केल्यानंतर त्याच्यासाठी कर्मचारी किती लागतील याचं देखील व्यवस्थापन करणे आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर दिशा ठरविणे की कोणत्या हंगामामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वर्षभरामध्ये प्लॉटिंग घ्यायचं आहे, कोणत्या हंगामामध्ये रेशीमचा लॉट बाहेर काढायचा आहे याची दिशा ठरविली पाहिजे. त्याच्यानंतर समन्वय साधने व शेतीची निवड. समन्वय साधने ते घेण्यासाठी आपण विक्री करण्यासाठी कुठे आपल्याला जावं लागेल, मग दर निश्चित स्वरूपात कोण घेणार आहे, चांगला दर कोण घेणार आहे याचे समन्वय साधले पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शेतीची निवड देखील आपण केली पाहिजे. आता शेतीतून आपण वर्षभर असेल किंवा 2 वर्ष असेल त्या ठिकाणी आपण तुतीची लागवड करणार आहोत. मग एकाच जमिनीमध्ये आपण तुतीची लागवड किती वर्षापर्यंत ठेवणार आहोत ते व्यवस्थापन केलं पाहिजे. नाही तर 5 ते 10 वर्ष आपण जर एकच तुतीचं पीक एकाच जमिनीमध्ये ठेवले
तर त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता कमी होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जमिनीची व्यवस्थापन व सुपीकता देखील आपल्याला निश्चित स्वरूपात केली पाहिजे. पीक संरक्षण आणि पशुसंवर्धन. मग एखादा लॉट वाया गेला असेल तर त्या तुतीच्या पानाचा दुसरा काय उपयोग करता येईल का? या सर्व बाबींचा आपल्याला एकत्रित अभ्यास करता आला पाहिजे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? शेतीचे व्यवस्थापन. आता या डायग्राम मध्ये आपल्याला निश्चित स्वरूपात लक्षात येईल की प्रामुख्याने या जमिनीमधून आपण प्रामुख्याने पिकाचं उत्पन्न घेतलेलं आहे, त्याची मशागत केलेली आहे. मशागत करून आपण पिकाचं उत्पन्न घेतलेलं आहे. पिकाचं उत्पन्न घेतल्यानंतर त्या पिकाची कापणी केलेली आहे. परंतु ही कापणी करत असताना आपण बघा या ठिकाणी दिलेली की विविध यंत्रसामुग्रीचा वापर केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक बाबीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. पारंपरिक पद्धत असते तर या ठिकाणी बैलाच्या सहाय्याने नांगरट केलेली दाखवली असते तुम्हाला, परंतु या जमिनीची नांगरट आपण आधुनिक मशागतीच्या अवजाराच्या सहाय्याने करतोय. त्या ठिकाणी पिकाची वाढ घेताना देखील आपण चांगल्या पद्धतीने घेतोय, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतोय. त्या ठिकाणी योग्य प्रमाणात अन्नद्रव्याची मात्रा वापरतोय. पिकाची कापणी करत असताना देखील आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून आपण पिकाची कापणी करतोय. पिकाची कापणी केल्यानंतर त्या ठिकाणी साठवणुकीसाठी आपण प्रामुख्याने स्टोरेज स्ट्रक्चर तयार केलेले, बीन्स तयार केलेले आहेत. आणि प्रामुख्याने याच्यातील जे चांगल्या क्वालिटीचं धान्य आहे ते बाजारपेठेत विक्रीसाठी आपण पाठवणार आहोत. आणि जे थोडे हलक्या प्रतवारीचं असेल तर त्याच ठिकाणी आपण जनावरांना खाण्यासाठी ते उपयोगात आणणार आहोत. म्हणजे त्याच दूध देणाऱ्या जनावरांपासून आपण दूध मिळवणार आहोत. त्याच्यानंतर त्या जनावरांपासून मिळालेले जे शेण आहे त्याच्यापासून आपण उत्तम प्रतीचं शेणखत तयार करणार आहोत. आणि या ठिकाणी जी काही मोकळी जमीन असेल त्या ठिकाणी आपण चराऊ जमीन ती उपयोगात आणणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक बाबीतून आपणास उत्पन्न मिळवता येईल. आता याच्यातील दुसरा मुद्दा आहे शेती व्यवस्थापनाचे उद्देश किंवा हेतू, ऑब्जेक्ट. आपण शेती व्यवस्थापन का करायचं, त्याचे उद्देश काय आहेत किंवा हेतू काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, हे जर आपण केलं नाही तर काय होईल, आणि केले तर निश्चित स्वरूपात फायदा कोणत्या बाबीतून होईल याचं व्यवस्थापनचे उद्देश हे आपण अभ्यासूया. पहिला उद्देश अभ्यासूया आपण जमिनीचा सुयोग्य वापर, पीक पद्धत, भांडवल, शेतमजूर, हवामान यांच्या अनुषंगाने शेतवाडीच्या कामकाजाचे चांगले नियोजन करणे. म्हणजे प्रामुख्याने आपल्याकडे जमीन चांगल्या पद्धतीने आहे त्या जमिनीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. उपलब्ध जमिनीमध्ये विविध पीक पद्धती घेतल्या पाहिजेत. हे सर्व अवलंबत असताना आपल्याजवळ भांडवल असावं. संपूर्ण जमिनीची आपल्याला जमीन लागवडीखाली आणायची म्हणजे त्याच्यासाठी शेतमजूर आपल्याला हवेत. प्रामुख्याने योग्य हवामानाच्या स्थितीमध्ये आपण त्या पिकाची लागवड केलेली आहे. म्हणजे उदाहरण उन्हाळा हंगामाने तुम्ही गहू पिकाची पेरणी केली तर ते आपल्याला उत्पन्न मिळणार नाही, म्हणून थंड हवामानात आपण गहू पिकाची पेरणी केली पाहिजे. म्हणजे योग्य हवामान, या सर्व बाबींचा विचार करूनच आपल्याला नियोजन करणं आवश्यक आहे. याच्यासाठी आपल्याला शेती व्यवस्थापनाचा हा पहिला उद्देश महत्त्वाचा आहे. सर्वाधिक फायदेशीर अशी पीक उत्पादन पद्धती आणि पशुसंवर्धन पद्धती ठरवणे. मग आपल्याकडे जेवढे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय आहेत या व्यवसायामध्ये चांगला व्यवसाय कोणता आहे हे आपल्याला प्रामुख्याने ठरवणे लक्षात आले पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण पीक उत्पादन पद्धती अवलंबली पाहिजे आणि त्याच्याशी संलग्न असणारी पशुसंवर्धन पद्धती देखील ठरवता आली पाहिजे. तिसरा उद्देश आहे प्रति हेक्टर आणि प्रति क्विंटल शेती उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाचा अभ्यास करणे. फक्त शेतातून उत्पन्न घेणे हे महत्त्वाचं नाही, तर आपण जमीन नांगरणीपासून ते पीक उत्पादन घेईपर्यंत किंवा ते बाजारपेठेत विक्रीपर्यंत सर्व खर्चाच्या बाबी लिहून ठेवल्या पाहिजेत आणि खरंच आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळतंय का याचा अभ्यास आपण निश्चित स्वरूपात केला पाहिजे. त्याच्या चौथा मुद्दा आहे आर्थिक व्यवस्थापन. कायदेशीर समस्या, कर कायदा, तांत्रिक उत्पादन यासारख्या वित्तीय व्यवस्थापन आणि नियोजनात कौशल्य आणि ज्ञान विकसित करणारे कार्यक्रम व सेवा प्रदान करणे. आता जे मोठे व्यवसाय चालले जातात, उदाहरणतः या ठिकाणी रेशीम उद्योग असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल किंवा तुम्ही दूध पॅकेजिंगचा व्यवसाय केलेला आहे, तुम्हीच दूध उत्पादन घेता आणि दूध पॅकेजिंग करता, तर हे करत असताना आर्थिक व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल, हे व्यवसाय सांभाळत असताना कायदेशीर समस्या कोणकोणत्या आहेत, मग त्या मजुरांच्या असतील, उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून असतील, हे माहिती पाहिजे. हे व्यवसाय अवलंबत असताना त्याला कोणकोणते कर लागू आहेत हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकल जे काही बाबी आहेत, प्रोडक्शन
या देखील आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. हे सर्व कौशल्य आपल्याला जर प्राप्त असेल तर आपण प्रामुख्याने शेतवाडीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतो. 5वा मुद्दा आहे विविध उपयोगासाठी शेती संसाधनाचा योग्य वापर करून शेती व्यवसायाची कार्यक्षमता वाढविणे. पण शेती संसाधनामध्ये कोणकोणत्या बाबी येणार आहेत? ते उपलब्ध साधन सामुग्री, शेतमजूर, पाणी, जमीन, हवामान, तुम्ही ज्या ठिकाणी शेती व्यवसाय उभारणार आहात त्या ठिकाणी उपलब्ध असणारी साधन सामुग्री म्हणजे शेती संसाधनाचा वापर. 6वा मुद्दा आहे शेतातील विविध उद्योगापासून एकत्रित जास्त फायदा मिळवणे. म्हणजे या ठिकाणी फक्त नगदी पिकं, ऊस पिकापासून उत्पन्न मिळवणे असं नव्हे. ऊस असेल, त्याच्यानंतर भाजीपाला पिके असेल, फुल पिके असतील, दुग्ध व्यवसायासाठी चारा पिके असतील, त्याच्यात धान्य अन्नधान्याची पिके असतील, म्हणजे ह्या सर्वांचे जरी विविध उद्योग आपण एकत्रित स्वरूपात केले तर निश्चित स्वरूपात आपल्याला फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर विविध शेती व्यवसायाचे तुलनात्मक अर्थशास्त्र अभ्यासणे. मग लागवडीपासून ते उत्पन्नापर्यंत आपल्याला या व्यवसायातून फायदा झाला आहे का नफा झालेला आहे याचं अर्थशास्त्र जमले तरच निश्चित स्वरूपात तो शेती व्यवसाय आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. 8वा मुद्दा आहे कृषी व्यवसायावर बदलणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा परिणाम अभ्यासणे. एकच तुम्ही पारंपरिक व्यवसाय घेतलेला आहे, रेशीम उद्योग उदाहरणार्थ तुम्ही 5 वर्षापर्यंत केलेले, तुम्हाला निश्चित स्वरूपात याच्यामध्ये फायदा आहे का तोटा आहे हे लक्षात येणार आहे. मग याला पुढे अजून भवितव्यामध्ये 5 वर्षामध्ये फायदा येणार आहे का तोटा येणार आहे निश्चित स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. मग याच्याशी संलग्न असणारा दुसरा कोणता व्यवसाय आहे का, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे का, या सर्व गोष्टींची माहिती त्या शेतकऱ्याला असणे आवश्यक आहे. तरच तो निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी सुधारणार आहे. या ठिकाणी आपल्याला थोडेसे लक्षात येईल की स्मार्ट ॲग्रिकल्चर सिस्टीम कशा पद्धतीने आहे. तर स्मार्ट फील्ड मॉनिटरिंग, लक्ष व्यवस्थित देणे, स्मार्ट सॉइल मॅनेजमेंट, जमिनीचे व्यवस्थापन चांगले करणे, स्मार्ट क्रॉप डिलिव्हरी, प्रामुख्याने वेगवेगळ्या पिकांची लागवड करणे, स्मार्ट क्लायमेट मॉनिटरिंग, प्रामुख्याने हवामानाच्या अंदाजानुसार पिकांची निवड करणे, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, आणि स्मार्ट क्रॉप मॉनिटरिंग म्हणजे या ठिकाणी विविध पिकांची लागवड करणे. या सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास म्हणजे फार्म मॅनेजमेंट होय. याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे शेती व्यवस्थापनाची विविध घटक किंवा पैलू किंवा दृष्टिकोन. हे जे दृष्टिकोन आहेत एक एक आपण अभ्यासूया. याचा पहिला घटक आहे शेतवाडीची किंवा शेतीची निवड. एखादा व्यवसाय चालू करायचा आहे तर पहिला काय भाग आहे त्याच्यातील शेतीची निवड. त्याच्यानंतर शेती व्यवसायाची पसंती किंवा निवड. तुम्ही शेतीची निवड केलेली आहे, रस्त्याच्या कडेला आहे, विजेची सोय आहे, पाण्याची सोय आहे, मजुरांची उपलब्धता आहे, ही झाली शेतीची निवड. आता त्या ठिकाणी कोणता व्यवसाय टाकायचा आहे किंवा कोणता व्यवसाय शेती व्यवसाय सुरू करायचा आहे याची निवड करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याची योग्य योजना आखणे किंवा आराखडा तयार करणे, त्याचा आराखडा आपण तयार केला पाहिजे. त्याच्यानंतर पीक योजना तयार केली पाहिजे आणि कामकाजाची वेळापत्रक तयार केली पाहिजे. आराखडा तयार केल्यानंतर कोणत्या प्लॉटमध्ये 10 एकराचा प्लॉट आहे, कोणत्या प्लॉटमध्ये ऊस पीक घ्यायचं, कोणत्या प्लॉटमध्ये भाजीपाला पीक घ्यायचं, कोणत्या प्लॉटमध्ये फळ पीक घ्यायचं, कोणत्या प्लॉटमध्ये चारा पीक घ्यायचं याची योजना तयार केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला किती मजूर लागतील हे सगळे काम करण्यासाठी, ते मजूर आपल्याला दुग्ध व्यवसाय, फळांची काढणी, औषधाची फवारणी, चारा पिकाची कापणी, भाजीपाला पिकाची तोडणी, त्यांची प्रामुख्याने प्रतवारी करणे, ह्या सर्व कामकाजामध्ये उपलब्ध मजूर कशा पद्धतीने गुंतवता येतील याचे वेळापत्रक आपल्याकडे तयार असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर शेतीसाठी लागणाऱ्या साधनांची जुळवणी करणे. मग याच्यासाठी आपण जो व्यवसाय निवडलेला आहे त्या व्यवसायासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत का, फळपिके आहेत, बाजारपेठेची तर सुविधा आपण तयार करून ठेवणे अपेक्षित आहे, नाशवंत माल आहे तो लवकरात लवकर बाजारपेठेत गेला पाहिजे, भाजीपाला पिका असेल तो देखील लवकरात लवकर गेला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी वाहतूक करायची असेल तर ती साधने उपलब्ध पाहिजेत. या सर्व साधनांची जुळवणी करणे आवश्यक आहे. शेतमजुरांची व्यवस्थापन करणे, शेताच्या किंवा शेतवाडीच्या संबंधित अभिलेख आणि नोंदवह्या ठेवणे, कोणत्या प्लॉटमध्ये आपण किती मजूर लावलेले आहेत, त्यांचा खर्च किती आहे, कोणत्या प्लॉटमध्ये आपण प्रामुख्याने फुल पिकाचं असेल तर बियापासून ते लागवडीपासून किंवा उत्पन्नापर्यंत सर्व नोंदी आपण
ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 8वां असेल निर्यातीसाठी प्रमाणपत्रे मागण्यासाठी नोंदी ठेवणे किंवा शोध घेणे. आपला जर आपण या ठिकाणी उदाहरणतः फुलपिकाचं उत्पन्न घेतलेलं आहे, 1 एकरामध्ये तुम्ही ग्रीन हाऊस केलेला आहे किंवा पॉली हाऊस केलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने तुम्ही जरबेरा सारख्या फुलांचं उत्पन्न घेतलेलं आहे किंवा उच्च प्रतीचा गुलाब तुम्ही घेतलेला आहे, तर तुम्हाला तो परदेशामध्ये निर्यात करायचा आहे. मग निर्यात करण्यासाठी कोणकोणती प्रमाणपत्रे किंवा कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता हवी असते, या सर्व बाबी तुम्हाला माहित घेणं आवश्यक आहे. आणि संसाधन संवर्धन हे सर्व करत असताना तुमची जमिनीची सुपीकताही टिकून राहिली पाहिजे, त्याचबरोबर मजूरही तुमच्याजवळ टिकून राहिले पाहिजेत. या सर्व बाबींचं संवर्धन तुमच्याकडे झाले पाहिजे. आता पुढील घटक आहे शेती व्यवस्थापक. आतापर्यंत आपण शेतवाडीचे उद्देश, शेतवाडीची व्याख्या अभ्यासली. आता हे सर्व नियोजन करणे एका शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबातील असणारे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांना शक्य नाही. म्हणून आपण त्याच्यासाठी एक उच्च शिक्षित किंवा या सर्व घटकाची माहिती असणाऱ्या व्यक्तीची निवड करतो की या सर्व बाबींची त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्या व्यक्तीलाच आपण शेती व्यवस्थापक असं म्हणतो. इंग्रजीमध्ये आपण याला फार्म मॅनेजर असा शब्द उपयोगात आणला जातो. त्यामुळे भविष्यामध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने फार्म मॅनेजर हा व्यवसाय जर स्वीकारणार असेल तर निश्चित स्वरूपात या वरील बाबींची पूर्तता किंवा प्रामुख्याने वरील बाबींची माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे. मग शेती व्यवस्थापकाची व्याख्या करताना कशा पद्धतीने केलेली आहे, तर शेती व्यवस्थापक म्हणजे फार्म मॅनेजर हा एक असा कर्मचारी आहे की जो शेती किंवा शेताच्या एका गटाचे व्यवस्थापन किंवा देखभाल करतो. पण एका ठिकाणी आपण पहिल्यापासून उदाहरण घेतलेले की 10 एकर क्षेत्र आहे, प्रत्येक प्लॉट वेगवेगळा आहे, नगदी पिकाचा आहे, भाजीपाला पिकाचा आहे, फुल पिकाचा आहे, चारा पिकाचा आहे. त्या सर्व पिकांचा याच्यातील एक गट झाला. मग या एका गटासाठी एक फार्म मॅनेजर तुम्ही जर त्या ठिकाणी प्रामुख्याने नेमला तर त्या गटाचे व्यवस्थापन संपूर्ण वरील जे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत, पीक लागवडीपासून पिकाची कापणी करेपर्यंत किंवा त्याच्यापासून बाय प्रॉडक्ट तयार करण्यापर्यंत सर्व या गटाचे व्यवस्थापन जो शेतकरी किंवा जो कर्मचारी करतो त्याला शेती व्यवस्थापक असं म्हटलं जातं. किंवा दुसरी व्याख्या, शेती व्यवस्थापक ही एक जबाबदार व्यक्ती आहे जो शेताच्या दिवसादिवस किंवा दीर्घ मुदतीच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कर्तव्ये पार पाडतो. हीच तिसरी व्याख्या अभ्यासताना आपल्या लक्षात येईल की शेतीच्या व्यवस्थापनासाठी व देखभालीसाठी नियुक्त केलेली जबाबदार व्यक्ती म्हणजे शेती व्यवस्थापन. मग फायदा असेल तर तोही काढून देईल, तोटा झाला असेल तोही निश्चित स्वरूपात तो सांगेल. यासाठी जी जबाबदार व्यक्ती आपण गृहीत धरतो त्याला शेती व्यवस्थापक असं म्हटलं जातं. मग अशा फार्म मॅनेजरची कार्य कोणकोणती आहेत, फंक्शन काय काय आहेत किंवा थोडक्यात कामे काय काय आहेत ते आपण अभ्यासूया. पहिलं काम आहे पीक लागवड किंवा सिंचन किंवा खताचा वापर, कापणी करणे, प्रतवारी करणे व रेकॉर्ड ठेवणे यासारख्या उपक्रमाचे मार्गदर्शन करणे व समन्वय साधणे. म्हणजे या ठिकाणी चारा पिकाची लागवड करायची असेल दुग्ध व्यवसायासाठी तर पीक लागवड करण्यापासून त्याला खर्च किती आला आहे, त्याची कापणी वेळेवर झाली आहे का, त्याची प्रतवारी तर चांगल्या प्रतीचा चारा आहे का, एका एकरापासून किती प्रमाणात उत्पन्न मिळवलं, त्या जनावरांना किती योग्य प्रमाणात चारा लागतो, या सर्व बाबींचा रेकॉर्ड तो फार्म मॅनेजर ठेवू शकतो आणि ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तो मजुरांना मार्गदर्शनही करू शकतो. एवढंच नव्हे तर प्रामुख्याने जो मालक आहे त्यांचा असं आपण म्हणूया, त्यांना तो योग्य उपदेशही करू शकतो आणि शेतकरी त्या ठिकाणी असणारा मजूर वर्ग यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं देखील काम तो चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्यानंतर अभियांत्रिकी अवजारांची देखभाल करणे, पॅकिंग घरे, इतर विभागाशी समन्वय साधणे. त्याचबरोबर घरे असतील, इतर संबंधित क्षेत्राच्या वाटपाचे निर्धारण करण्यासाठी बाजारपेठेतील परिस्थितीचे विश्लेषण करणे. मग प्रामुख्याने बाजारपेठेतील परिस्थितीचे आजचा दर काय आहे, भवितव्यात त्या शेतमालाला दर किती येईल या परिस्थितीचे, त्याचबरोबर मजुरांना राहण्यासाठी घरे आहेत
किंवा इतर संबंधित क्षेत्र या सर्व वाटपाचे निर्धारण करण्यासाठी बाजारपेठेतील प्रामुख्याने विश्लेषण करण्याचं काम हा फार्म मॅनेजर करत असतो. खरेदीदाराशी सहमती दर्शवणे आणि शेती उत्पन्नाच्या विक्रीची व्यवस्था करणे. म्हणजे प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय तयार केलेला आहे, अधिक प्रमाणात उत्पन्न दुधाचं मिळत आहे, मग तो दूध खरेदी करणारा कोणता व्यक्ती आहे, त्याच्याशी योग्य दर तो देणार आहे का, याची सहमती दर्शवणे आणि शेती उत्पन्नाच्या विक्रीची व्यवस्था करणे या सर्व बाबींची. त्याचबरोबर शेतावरील सर्व आर्थिक व्यवहार करणे व त्यांच्या नोंदी ठेवणे. उत्पादित कृषी मालास किफायतशीर भाव मिळावा म्हणून तो कार्य करण्याबरोबर शेतमालाची योग्य साठवणूक करून योग्य वेळेस विक्री करण्याचे निर्णय तो घेतो. मग सद्यस्थितीमध्ये शेतीतून अधिक प्रमाणात उत्पन्न मिळालेलं आहे, परंतु त्या शेतमालाला चांगला दर नाही, बाजारपेठेत दर नाही. मग प्रामुख्याने अजून 4 महिन्यानंतर त्याला चांगला दर मिळणार आहे. अशा पद्धतीची माहिती त्या शेती व्यवस्थापकाला असणे आवश्यक आहे. मग तो साठवणुकीसाठी चांगल्या वातावरणात, चांगल्या हवामानात किंवा चांगल्या योग्य ठिकाणी सावलीमध्ये तो साठवून करून योग्य वेळेस विक्री करण्याचे निर्णय तो घेत असतो. शेती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधने म्हणजे खते असतील, बियाणे असतील, अवजारे व मजूर याबाबतचे योग्य मूल्यमापन आणि नियोजन करणे. शेतावरील पिकांची लागवड करणे, मशागतीची कामे करणे व योग्य उत्पादन मिळवणे इत्यादी कामे शेती व्यवस्थापकाची असते. शेतीवरील कामकाजाचे वेळापत्रक तयार करणे व शेती व्यवसायाचा अर्थसंकल्प तयार करणे. म्हणजे वर्षाअखेर प्रामुख्याने किती खर्च झालेला आहे शेतीमध्ये आणि निव्वळ नफा किती मिळालेला आहे याचा अर्थसंकल्प त्याने त्या प्रामुख्याने शेतकऱ्याला सांगणे आवश्यक आहे. खते व पाणी व्यवस्थापन करणे, पीक संरक्षणाचे योग्य उपाय करणे. शेती व्यवस्थापनाने कायदे व नियम यांचे पालन केले पाहिजे व सर्व शासकीय योजना आपल्या शेतावर राबविल्या पाहिजेत. प्रामुख्याने हे एकूण 11 शेती व्यवस्थापकाची कार्य आपल्याला सोप्या पद्धतीने लक्षात येतील. त्याच्यानंतर पुढील मुद्दा अभ्यासूया, शेती व्यवसायाची पसंती किंवा शेती व्यवसायाची निवड. हा मुद्दा अभ्यासत असताना 2 टप्प्यात हे मुद्दे अभ्यासायचे. शेती व्यवसायाची पसंती किंवा शेती व्यवसायाची निवड. पहिल्यांदा प्रामुख्याने चॉईस करायची आणि त्याच्यानंतर सिलेक्शन करायचंय. म्हणून चॉईसला आपल्याला पसंती असा शब्द उपयोगात आणता येईल आणि सिलेक्शनला निवड हा शब्द उपयोगात आणता येईल. आता पसंती, शेती व्यवसायाची पसंती. प्रामुख्याने आपल्याला शेती व्यवसाय घेत असताना त्या व्यक्तीला एक महत्वाचा निर्णय कोणता घ्यायचा असतो की तो व्यवसाय करत असताना प्रामुख्याने जी उपलब्ध जमीन आहे त्या उपलब्ध जमिनीतून एकच पीक वारंवार न घेणे किंवा उपलब्ध जमिनीमध्ये विविध पिके घेणे. मग ते कोणकोणते, तर भाजीपाला असेल, फळबागा असेल, पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल यासारख्या विविध व्यवसायाशी संलग्न असणारी भिन्न भिन्न पिके घेणे. आणि प्रामुख्याने जर हे भिन्न भिन्न पिके घेत असताना प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा सामना करण्याची ताकद आणि त्या प्रतिकूल परिस्थितीत देखील खात्रीशीर उत्पन्न मिळण्याची क्षमता ही शेती व्यवसायात असण्यासाठी आपण विविधता ठेवणे आवश्यक आहे. मग प्रामुख्याने जमीन असेल, मजूर असेल, अवजारे असतील, इतर साधनांचा चांगला उपयोग करता येतो आणि प्रामुख्याने अवर्षण, कीटक व रोगाचे आक्रमण, उत्पादनास कमी भाव यामुळे नुकसानाचा धोका कमी करता येतो. म्हणजे प्रामुख्याने जर आपण पीक उत्पादनामध्ये विविधता ठेवली तर या बाबींचा प्रामुख्याने नुकसानाचा जो धोका आहे तो निश्चित स्वरूपात आपणास कमी करता येतो. म्हणून प्रामुख्याने शेती व्यवसाय आपण पसंती करत असताना कोणकोणते मुद्दे याच्यातील महत्वाचे आहेत, तर भिन्न व्यवसाय निवडणे ही पहिली बाब झाली. त्या व्यवसायाला पूरक व्यवसाय निवडणे की जेणेकरून आपल्याला खर्चात बचत होईल आणि फायदा वाढेल. आणि प्रामुख्याने शेती व्यवसाय निवडत असताना ती जी व्यवसायाची शेती आपण निवडलेली आहे ती शेती प्रामुख्याने शहराजवळ असावी आणि शहराजवळ जर असेल तर फळे असतील, भाजीपाला असेल किंवा फुलशेती असेल किंवा दुधाचा व्यवसाय असेल तर आपल्याला निश्चित स्वरूपात तो फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे शहराजवळ असेल
तर त्याला मागणी अधिक आहे. फळे तुम्ही उत्पन्न घ्या, भाजीपाला उत्पन्न घ्या किंवा फुलशेती उत्पन्न घ्या. शहरालगत असल्यामुळे तुम्हाला बाजारपेठ लवकर उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर दुधाचा व्यवसाय देखील प्रामुख्याने पॅकेजिंग दूध खरेदी करण्यापेक्षा जर निश्चित स्वरूपात तुम्ही चांगल्या प्रतीचं दूध तिथल्या ग्राहकांना जर दिले तर निश्चित स्वरूपात तुम्हाला अधिक दर ते शेतकरी किंवा ते ग्राहक देऊ इच्छितात. म्हणून प्रामुख्याने ह्या बाबी प्रामुख्याने आपण शेती व्यवसाय निवडताना याला प्राधान्य द्यायचं आहे किंवा पसंती द्यावायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे याच्यातील शेतीची किंवा शेतवाडीची निवड. आता व्यवसाय तुम्ही निवडलेला आहे, या शेती व्यवसायाची पसंती करताना हे मुद्दे तुम्ही सगळे लक्षात घेतलेले आहेत. आता लक्षात घेतल्यानंतर शेतीची निवड कशी करायची आहे, तर 3 मुद्द्याशी निगडीत आहे. पहिला म्हणजे घेण्यात येण्याची शेती किंवा शेतवाडी एकमेकांना लागून किंवा जवळ आहे का. म्हणजे प्रामुख्याने तुम्ही शेतवाडी या ठिकाणी खरेदी करणार आहात, तुमची स्वतःची नाही, असं आपण उदाहरण या ठिकाणी घेऊया. तर किंवा तुमचं जे क्षेत्र आहे ते अतिशय कमी आहे आणि त्या शेताशी संलग्न असणारी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन आहे, मग ती एकमेकांना लागून आहे का किंवा ती जवळ आहे का, हा मुद्दा तुम्ही शेतवाडी खरेदी करताना किंवा निवडताना लक्षात घ्यावायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे 10 एकर क्षेत्र आहे आणि दुसऱ्या एका शेतकऱ्याचं 10 एकर क्षेत्र आहे, परंतु हे क्षेत्र आहे 1 किलोमीटर दूरवरती, तर असं असून चालणार नाही. जर तुमच्या शेताशी संलग्न जर 10 एकर क्षेत्र असेल तर असं क्षेत्र तुम्ही निवडायचं आहे. त्याच्यानंतर शेतजमिनीत किती भांडवल गुंतवता येईल, मग त्या जमिनीची किंमत अधिक असेल आणि तुमच्याकडे भांडवल जर उपलब्ध नसेल तर शेतवाडीची निवड करणे फायदेशीर ठरणार नाही. आणि जर एवढी त्या शेतकऱ्याची जमीन धारणा असेल तर शेतकरी स्वतः ती जमीन कसू शकेल का, मग नसेल कसू शकत नसेल तर किती मजूर लागतील, या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. आणि प्रामुख्याने या शेतवाडीची किंवा शेतीची निवड करताना खालील मुद्द्यांचा विचार करावा. भौतिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक घटक आणि वैयक्तिक घटक. आता एक एक घटक अभ्यासूया. पहिला आहे भौतिक घटक. याच्यामध्ये हवामान, की योग्य हवामान, जो व्यवसाय तुम्ही निवडलेला आहे त्याला पूरक हवामान असावं. जे तुम्ही मजूर आणणार आहात त्या मजुरांना देखील त्या ठिकाणी ते हवामान मानवलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या मजुरांना वर्षभर आपल्याला काम देता येईल का हे निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी असलं पाहिजे. जे पीक तुम्ही घेणार आहात, जे व्यवसाय निवडणार आहात त्या व्यवसायाला योग्य हवामान आहे का, हा घटक त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून हवामान हा महत्त्वाचा आहे. भौगोलिक स्थिती, शेती उंच किंवा सकल नसावी, पाऊस पडलेला आहे आणि तुमच्या प्लॉटमध्ये अधिक प्रमाणात पाणी साचलेलं आहे असे शेत नकोय. किंवा अति उंचावरती शेत आहे की त्या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी अधिक खर्च लागणार आहे असं एक शेत नकोय. तर ती जमीन कशी असावी, समतल किंवा सपाट असावी. जमीन मध्यम ते भारी, उत्तम खोलीची आणि गडणीची असावी. प्रामुख्याने त्या व्यवसाय किंवा पीक लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर शेतीच्या एकूण क्षेत्राची विभागणी. पडीक जमीन किती आहे, चराऊ जमीन किती आहे, नाले आहेत का, ओढे आहेत का किंवा इमारती आहेत का, ह्या उपलब्ध जमिनीवरती प्रामुख्याने या क्षेत्राची विभागणी करणे आवश्यक आहे. शेतीची एकसंगता, जमीन नवीन खरेदी करायची असल्यास ती मुख्य शेतीलगत असावी. आपण वरतीच हा मुद्दा अभ्यासलेला आहे. शेतीला कुंपण असावी किंवा निचऱ्याची व्यवस्था असावी किंवा पाणी पुरवठ्याची व्यवस्था असावी. त्याच्यानंतर शेत जमिनीचे स्थान, शेत शहरालगत गावानजीक असावं, बाजारपेठ असावी, रेल्वे स्टेशन असावे, याच्यापासून जवळ असावी किंवा दूर आहे हे पाहावे. कारण तुम्ही शेतमजूर त्या ठिकाणी ठेवणार आहात, निश्चित स्वरूपात त्यांच्या गरजा अधिक असणार आहेत, त्या गरजा देखील पूर्ण झाल्या पाहिजेत. दुसरा घटक आहे आर्थिक घटक. भौतिक घटक पूर्ण झाला. आर्थिक घटक मध्ये शेतवाढीसाठी लागणारे भांडवल, कार्यक्षम शेतीसाठी येणारा खर्च आणि अपेक्षित उत्पादन, ह्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. मग प्रामुख्याने जर शेती विकत घ्यायची असेल तर त्या जमिनीची प्रचलित किंमत किती असेल, शेतकरी किती पैसे गुंतवू शकतो किंवा त्याला किती कर्ज मिळेल आणि कर्जासाठी किती व्याज द्यावा लागेल, शेतमजूर. आता प्रामुख्याने ह्या सर्व ज्या बाबी आहेत हा शेती व्यवस्थापक अभ्यासणार आहे, हे लक्षात घ्या. याच्यानंतर तिसरा घटक आहे सामाजिक घटक. समाजाशी संलग्न असणारे देखील समाज देखील त्या ठिकाणी आपल्या व्यवसायाशी प्रामुख्याने समजणारा असावा किंवा सहाय्य करणारा समाज त्या ठिकाणी असावा. वैयक्तिक घटक मध्ये या ठिकाणी जे शेतमजूर आहेत त्यांना दवाखान्याची सुविधा असावी,
योग्य पिण्याच्या पाण्याची सोय असावी, त्यांचे जे काही लहान मुले आहेत त्यांना शिकण्यासाठी शाळेची व्यवस्था असावी, बँक व इतर सहकारी संस्था असाव्यात, वाहतुकीची सोय असावी, बाजारपेठ असावी. प्रामुख्याने हे सर्व मुद्दे आपल्याला प्रामुख्याने अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे. तर आज आपण प्रामुख्याने शेती व्यवस्थापकाचे कार्य आणि शेती शेतवाडीची पसंती आणि शेती व्यवसायाची पसंती आणि शेती व्यवसायाची निवड हे मुद्दे अभ्यासले आहेत. निश्चित स्वरूपात ही नवीन प्रकरण असल्यामुळे समजायला थोडीशी किंचित स्वरूपात अवघड वाटेल, परंतु आपण जर ह्या नोट्स व्यवस्थित पद्धतीने वाचले आणि लेक्चर जर ऐकले तर निश्चित स्वरूपात हे प्रकरण आपणास सोपे जाईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.